छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा तरुण. भारताचे इतिहासातील तेजस्वी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या कार्य आणि त्यांच्या जीवनसृष्टीवर आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. पण विशेषतः आजच्या तरुण पिढीला त्याच्या विचारातून दिशा देणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा काळ हा कठीण स्पर्धेतून असून खूप वेगवान आणि भ्रमाचा आहे. अनेक तरुण आजही दिशाहीन झाले आहेत. आत्मविश्वास, ध्येय, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांच्या मूल्याची कमतरता अधिक प्रमाणात आजच्या तरुणात भासत आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार म्हणजे नवचैतन्याचा झरा आहे. एक नवीन दिशा देणारी वाट आहे. उन्नतीकडे जाण्याचा एक मार्ग आहे जो प्रत्येकाला यशस्वी होण्यास नक्की ठरू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते उत्तम विचारवंत, कुशल राज्यकर्ते, शिस्तप्रिय सेनानी, संवेदनशील पुत्र आणि लोकहिताचे राजा होते. बालपणापासून जिजामाता यांच्या संस्कारातून वाढलेले शिवबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची. हे स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय सत्तेचे नव्हे, तर जनतेच्या हिताचे, न्यायाचे, स्वाभिमानाचे आणि धर्मनिरपेक्षता राज्य होते. महाराजांच्या प्रत्येक कृतीतून विचाराचे तेज होते आणि ते विचार आजच्या तरुणासाठी आदर्श मार्गदर्शन ठरू शकतात. शिवरायांचे जीवन आत्मविश्वासातून जिवंत झरा आहे. आजच्या तरुणांनी ही आत्मविश्वास आत्मसात केले पाहिजे. आजच्या अनेक जण अडचणीत आले की मागे हटतात, पण शिवरायांच्या परिस्थितीत शरण न जाता आलेले संकटांना सामना करून परिस्थितीत वाढण्याचे धाडस दाखवले. स्वतःवर विश्वास ठेवा, परिस्थितीवर नाही. हे शिवबांची ब्रीद लक्षात ठेवले तरी आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. अफजल खानाच्या भेटीला जाताना मावळ्यांनी विचारले, महाराज भीती वाटत नाही का? तेव्हा शिवरायांनी म्हणाले होते की भीती वाटते, पण त्याच्यावर विजय मिळवणे हेच शौर्य. आजच्या तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवे. भीती हा शत्रू नाही, परंतु भीतीवर मात करणे हा यशाचे रहस्य आहे. निर्णय क्षमतेची ही तरुणाची खरी शक्ती आहे. योग्य निर्णय वेळेस घेणे हे शिकवणे आवश्यक आहे. शिवाजी महाराज ठाऊक होते की एकट्या माणसावर साम्राज्य उभे राहू शकत नाही. त्यांच्या मावळे तयार करणे हे स्वराज्याची पायाभरणी कार्यक्रम ठरवले. आजच्या तरुण काळात नोकरीचे असो वा व्यवसाय, टीमवर्क आणि एक महत्त्व प्रचंड आहे. तरुणाच्या स्पर्धेपेक्षा सहकार्य शिकवले पाहिजे. शिवरायांच्या जीवनशैलीत चारित्र्य स्थान सर्वोच्च होते. सुस्त लुटली तरी स्त्रियांची हात लावला नाही. शत्रूंना, बायका, मुलांचा सन्मान राखला. हे त्यांचे संस्कार होते. आजच्या तरुणांना हे शिकवले हवे. यश मिळवताना आपल्या नैतिकतेचे संस्कार आणि मानवी मुलाचे विसर पडता कामा नये. कौशल्य, शिक्षण, पैसा यापेक्षा चारित्र्य हेच व्यक्तिमत्वाचे खरे सौंदर्य आहे. हे कायम लक्षात ठेवायला हवे. कर्तव्याप्रमाणे आपल्या रुजवून आलेले काम नीट आणि चोख केले पाहिजे. जे काम करतात असेल प्रामाणिकपणे आणि वेळेवर करायला हवे. कुणाला एखादं वचन दिला तर त्याचा विश्वासाने आपल्याकडून पाळलेला जायचा याचीही काळजी घ्यायला हवी. धैर्य आणि निर्भयता आपल्या अंगी यायला हवी. जिथे न्याय होत असेल तिथे न्यायासाठी उभे राहावे आलं पाहिजे. छोट्या व मोठ्या निर्णयासाठी आधी विचार करून नंतर निर्णय घ्यायला हवा. पर्याय मोजता आला पाहिजे आणि पुढच्या 5 पावलांचा अंदाज स्वतःला आला तरच पुढचे पाऊल योग्य तऱ्हेने टाकला हवे. सध्याच्या काळात नवीन गोष्टी शिकून याचा अवलंबन करायला हवा. शिवाजी महाराजांचे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक होता. मग त्याच्या राज्यसंस्था उभारणे, गडकोटी उभारणी करणे, आरमार दलांची निर्मिती करणे, करारप्रमाणे आरमार आणणे, न्यायसंस्थेची मांडणी करणे, हे सर्व अत्यंत दृष्टीने केलेले. आजचा तरुण जर आपल्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल, भविष्याबद्दल योजना करून पावले टाकत असेल त्याचे यश निश्चित आहे. शिवरायांचे बालपणापासून संघर्ष पाहिला. त्यांनी नुसते स्वप्न पाहिले नाही, तर त्याच्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. आजचा तरुण थोड्याशा अपयशाने खचतो, नको ते विचाराने बळी पडतो. थोडं जरी मनाला उलट झालं तरी टोकाचं पाऊल घेतो. पण शिवराय सांगतात, प्रत्येक क्षणाचा धीराने सामोरे जा. प्रत्येकाला विश्वास कदळपिळे हळू घ्यायला हवं नाही. ज्यांनी परिश्रमाने कास धरली त्याच्या यशाचे नक्की लाभतो.
शिवाजी महाराजांच्या स्त्रियाचा सन्मान सर्वश्रेष्ठ मानला. आजच्या समाजातील तरुण हीच शिकवण घ्यावी. प्रत्येक महिलाकडे सन्मानाने पाहिले. सुरक्षित समाज निर्माण करणे हीच खरी शिवभक्ती आहे. आपल्या घरातील आई बहिणींनी जसं जपलं असतो जसे वागणे तसेच समाजातील महिलांशी वागले पाहिजे. यातूनच आपल्या आईवडिलांचे केलेले संस्कार इतरांना दिसत असतात. शिवरायासारखी शिस्त आणि नियोजन आपल्या शिक्षणात आणणे आवश्यक आहे. त्याच्याप्रमाणे ध्येय निश्चित करणे आणि सतत त्या ध्येयावर दिशेने प्रयत्न करणे हेच यशाचे सूत्र आहे. उदाहरणार्थ, परीक्षेत यश मिळवायचे असेल तर साहित्य, अभ्यासक्रम, वेळापत्रक नियमित याचे योग्य वेळ ठेवायला असा शिवरायांनी युद्धात आखला होता. तसा शिवाजी महाराजांच्या प्रशासनाच्या पारदर्शकता आणि जनहिताचे प्राधान्य दिले. तरुण व्यावसायिकांनी हे अंगीकारले पाहिजे. ग्राहक, कर्मचारी, समाज यांच्याशी प्रामाणिक राहणे हेच खरे नेतृत्व आहे. सत्य, विश्वास आणि गुणवत्ता या 3 मूल्यांवर प्रत्येक उद्योग उभा राहू शकतो. शिवाजी महाराजांच्या समाजातील सर्वच जाती धर्माचा एकत्र आणणे. आज तरुणांनी ही भेदभाव न करता एकत्रतेचा मंत्र जपावा. सोशल मीडियावर ध्येय नव्हे तर प्रेरणा, सकारात्मक आणि ज्ञान प्रसारित केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्याच्या आई जिजाईचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे वाटत होते. तरुणांनी हे कुटुंबात मोलाचे जाणीव ठेवावी. पालकाचे सन्मानाने त्याचे मार्गदर्शन स्वीकारले हेच आपल्या ध्येयाचे आपले शौर्य आणि दिशादर्शन होते. शिवाजी महाराजां म्हणले होते, ध्येय वाया जाऊ नये, तो दिशासाठी जिजावा आणि तरुणांनी ही भावना अंगीकारली पाहिजे. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणे हे देशाच्या प्रगतीचे हातभार लावले म्हणजे खरी देशभक्ती. आजचा तरुण माहितीच्या महासागरात आहे, पण प्रेरणेच्या ओढ्यात कमी आहे. आपले काम आपणच करावे, कारण इतर कोणी आपले राज्य उभे करणार नाही. आपण हेच तत्वे प्रत्येक क्षेत्रात लागू पडते. स्टार्टअप सुरू करण्याचा उद्योजक, डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा कलाकार, प्रत्येकाने आपल्या कार्यातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक निर्माण केले तर तेच स्वराज्याची आधुनिक ती व्याख्या ठरेल. शिवरायांच्या काळात युद्धात तलवारीने होत असे. आजचे योद्धा बेरोजगारी, भ्रष्टाचार, नकारात्मक आणि अनुवृद्ध आहे. या युद्धाचा तरुण पिढीच खरा मावळा आहे. या मावळ्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, सदिच्छार आणि देशप्रेम ह्या शक्तीने समाज उडवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगाचे नव्हे तर सर्व युगाचे मार्गदर्शन आहे. त्यांचे विचार म्हणजे ध्येय, कर्तव्य, निष्ठा आणि स्वाभिमान यांचे प्रतीक आहे. आजचा तरुण जर त्यांच्या विचारांची सांगड आपल्या जीवनाशी घालेल तर तो केवळ स्वतःची यशस्वी होणार नाही तर समाजालाही उन्नती दिशेने नेईल. धर्म, नीती, पराक्रम आणि प्रेम पांचा संगम असलेले स्वराज्य आणि आजच्या काळातील याच्या शिकवण कित्येक सत्य आहे. आजची युगाची स्वतःची ध्येय ठरवले आले पाहिजे. मेहनत करायला ताकद यायची प्रत्येक तरुणामध्ये मनगटात असायला हवी. प्रामाणिक राहून आपण जे ध्येय ठरवले आहे त्यांना अथक परिश्रमाने जोड देऊन स्वतःला यशाची शिखरापासून पाहू शकतो. आपण जेवढीही कमतरता त्याच्यापैकी वाटता नेहमी समाजातील द्यायला हवाचं, कारण कमवलेले धन हे समाजातून आपल्या उपलब्ध झालेले आहे. जीवनात कोणत्याही कृती करताना आपल्या प्रत्येक कृतीचे शिवचरित्र झलकले ठेवले पाहिजे. आपण केलेल्या कार्याचे आपण समाधान आणि स्वतःचा अभिमान वाटायला राहणार नाही. शिवरायांचे विचार जर मनात जागा झाला तर प्रत्येक तरुण राजा होईल आणि भारत पुन्हा एकदा स्वराज्य होईल. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.